Thank you DJ। आज की नाइट का तीसरा मैच खेले जा रहे दो टीमें आमने सामने टक्कर देने वाली है। एक तरफ है नाला सोपारा और दूसरी तरफ है रानगांव। बेहतरीन मजा आएगा इस मैच में। दोनों टीम में युवा खिलाड़ी है। खतरनाक के साथ रेड करने वाले तालियों की गूंज स्टेडियम में होनी चाहिए। प्रत्येक का टाळ्या वाजल्या पाहिजे आपल्या पालघर जिल्ह्यातील भविष्यातील युवा प्रो कबड्डी आणि प्रो कबड्डी स्टार पर्यंत हे खेळाडू त्यांच्या मेहनतीने जातील, त्याचबरोबर तुमच्या टाळ्यांच्या आशीर्वादाने जाणार आहेत। तर टाळ्या वाजवायला प्लीज वेलकम big and huge team Shiva Sparsha Nala Sopara। Yeah 1 2 थैंक यू डीजे। और यहाँ पे हाई वोल्टेज मैच करने आ रही है टीम आपके सामने। जो भी मैच खेलते हैं आक्रामकता के साथ ही खेलते हैं, क्योंकि हाई वोल्टेज उनके खून में कबड्डी कहा जाती है। प्लीज वेलकम जय हनुमान कबड्डी टीम रानगांव। And welcome my friend Sri Ankit Meher and company team. Please welcome. Welcome Sri Ankit Meher and company team. वाड्यावर येऊन बघा छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगा। छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगा। मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा। मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा। हरवायचं सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा। बालराम दादाला हरवायचं सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा। और यहाँ पे टॉस किया जा रहा है दो टीम के बीच में। एक तरफ है शिव स्पर्शा नाला सोपारा सिटी टीम और उनके सामने खेलेगी जय हनुमान रानगांव। दोनों युवा खिलाड़ी दोनों टीम में नजर आते हुए एक बैलेंस टीम जिसको कहते हैं आप, और दिखते हुए खिलाड़ी। मजा आएगा। कम ऑन डीजे। या पुढील सामना श्रीराम विरार गावदेवी खड़कोली। श्रीराम विरार वो टीम आप रेडी रखो, वार्म अप करते रहो, नेक्स्ट मैच आपका होने वाला है।
रेडला सुरुवात या ठिकाणी होताना शिवस्पर्श नाला सोपाऱ्याकडे मात्र चढाई पाहायला मिळते. शक्ती भक्ती युक्तीचा खेळ, कबड्डी एक जोशाचा खेळ आहे. जगामध्ये या खेळाला खूप आकर्षण निर्माण आहे. मॅटवर प्रोच्या धर्तीवर हा खेळ मोठा झालाय आणि ते समोर टाय होल्ड मंजी चिल्लर की तरह याद दिला दी कॉपी बुक टैकल टीट फॉर टैट. अभी यहाँ पे अंकित मेहर जज्बे के साथ जुनून के साथ रेड करने वाला मर्सिडीज टैटू रेडर, नाम है अंकित मेहर. श्री अंकित मेहर की यहाँ पे रेड. अभी अभी शादी हुई इनकी. इस बार राइट लेफ्ट कॉर्नर रेड, कमाल के स्पीड के साथ यहाँ पे पहली रेड थी. भापा डिफेंस को आप सेफ रेड में वापस जा रहे हैं, लेकिन आने वाले समय में ये आगाज करेंगे. अब यहाँ पे रेड शिवस्पर्श नाला सोपारा की युवा खिलाड़ी. नाम बनाना पड़ता है कि मैं हुई पालघर डिस्ट्रिक्ट में मेरा नाम बढ़ेगा, मुझे दुनिया जानेगी की डिस्ट्रिक्ट का ये बंदा बहुत अच्छा खेळता है. यूट्यूबर पाहणारे जिल्ह्यातील प्रेक्षक तुम्हाला पाहतायत की आपल्या जिल्ह्यातील आपलं स्थान काय, आपल्या जिल्ह्यातील आपली कबड्डी कशा पद्धतीने आपण संघर्षाला पेटवतो. मंडलाच्या टीम मधून समोरच्या प्रतिस्पर्धी मंडलाला आपण कशा पद्धतीने संघर्षामध्ये मात्र या ठिकाणी तडजोड न करता आक्रमकता दाखवतो. समोरचे मंडलातील खेळाडू सुद्धा राज्य स्तरावरचे आहेत, त्यामुळे मजा येईल. बघूया पॉइंट की पकड काय घडेल. एक गुणांनी मात्र खातं खोललं गेलंय. टॅकल पॉइंट या ठिकाणी या मॅच मध्ये रानगाव टीमचं. रानगाव का रेडर इस बार रेड करता हुआ, नाम है अंकित मेहर. डिफेंस नाला सोपारा टीम का. सख्त डिफेंस से बोनस अटेम्प्ट नहीं करने दिया अंकित मेहर को. फिर एक बार सेफ रेड अंकित की हुई. अब यहाँ पे किट नंबर 7 का ये खिलाड़ी राइट कॉर्नर रेड. प्रो कबड्डी का माहौल, यहाँ पे दर्शक भी आ रहे हैं क्योंकि श्री राम विराट टीम का मैच होने वाला है. सूरज खेनी बहुत दिनों के बाद देखने को मिलेंगे. आप भी यहाँ पे रेड, स्ट्रगलिंग और सेफ. जी हां, बोनस पॉइंट लेके गए, खाता खुला है बोनस पॉइंट के साथ. अब थर्ड रेड हार्दिक इस बार रेड करते हुए. बहुत अच्छा प्रदर्शन जब जब मैच होता है हार्दिक का रह चुका है. सपोर्टिव रेडर इनको कहते हैं. मोमेंटेबल रेडर, पॉइंट लेने में इनका नाम है रानगांव टीम में. और ये रेड सक्सेसफुल. क्या नजरे बनाते हुए रेड की, कमाल की नजरे. शक्ती भक्ती युक्तीचा खेळ कबड्डी नजरेचा म्हटलं जातंय, ते इथे मात्र हार्दिकनं दाखवलंय. रानगाव एका गुणांनी पुढे. या ठिकाणी मात्र रेड बघायला मिळते. न्यू या ठिकाणी न्यू गुडलक नाला सोपारा नंतर आता शिवस्पर्श नाला सोपारा. नाला सोपाराची आन बान शान घेऊन रानगाव समोर संघर्षाला पेटलेले आहेत. दुसऱ्या फेरीत पोहोचायचंय, जाणार कोण, रानगाव की नाला सोपारा. नाला सोपाराचं कबड्डीमध्ये खूप मोठं नाव आहे, कारण शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या लता पांचाल भगत मॅडम आजही अकॅडमी चालवत आहेत. आजही महिला कबड्डीपट्टू घडवतात. आजही त्या निंबाळकर सारखे अनेक खेळाडू मात्र राज्यस्तरावर खेळलेले राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले, त्यांनी बनवलेले घडवत आहेत. कबड्डीवर नितांत प्रेम आणि शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित केलेल्या पालघर जिल्ह्यातील एक स्टार कबड्डी प्लेयर नाला सोपारा. पॉइंट कीपर काय खड़े, नाला सोपारे की यहाँ पे रेड है रानगांव के सामने. रिस्क नहीं उठाई, सेफ रेड. वापस लौटे नाला सोपारा के रेडर. टाइम आउट शिवस्पर्श नाला सोपारा कोच ने टाइम आउट लिया है. मजा आएगा, देखते रहिए. श्री कुर्लाई ट्रॉफी 2024 का धमाका ये डीजे. अभी यहाँ पे निम्बालकर भी आ चुके हैं. वेलकम.
यश का जलवा देखने को मिलेगा। बहुत बड़े बड़े हस्तियां प्रो कबड्डी पुणे में खेली थी, पुन्हा प्रो कबड्डी ज्यानं गाजवली, महाराष्ट्राला दणका दाखवला पालघर जिल्ह्याच्या कबड्डीचा ठोसा ठोसा आणि फायनल पर्यंत विशाल पाटील, कोच सफाळे यांनी पालघर जिल्हा या महाराष्ट्राच्या तख्तावर प्रो कबड्डी, महाराष्ट्राची पुणे प्रो कबड्डी खेळू शकतोय, फायनल जाऊ शकतोय हे दाखवून दिलं होतं याच वर्षी। थर्ड रेड, डू और डाय, थर्ड रेड, नालासोपारा का रेडर। बैक होल पे डाय और टैकल पॉइंट मिला है रानगाव टीम। तालियां बजाओ, टाळ्या वाजवा जोरदार, रानगावला मिळालाय पॉइंट। पब्लिकच्या टाळ्या मॅच गरम करतात, पब्लिकच्या टाळ्या मॅच जोशात आणतात, पब्लिकच्या टाळ्यांनी मॅच पाहण्यासारखी होते। ही खासियत सफाळे या इंडोर स्टेडियमची आहे। सातत्यानं दरवर्षी कबड्डीचा थरार, जोश हा वाढतच जातोय। सगळ्या कबड्डी रसिकांचं, पुरुष मंडळी असतील, आमचे बालगोपाळ मंडळी असतील, त्याचबरोबर महिला मंडळी असतील, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चार एक, 3 गुणांची आघाडी रानगावकडे। टाइम आउट, जे अनुमान रानगाव। एक संधी देऊया डीजेला। डीजे आणि माननीय स्वप्ना समीर म्हात्रे, स्वप्ना समीर म्हात्रे यांच्याकडनं कुर्लाई चषक 2024 कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळेच्या कबड्डी स्पर्धा करता तब्बल 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत स्वप्ना समीर म्हात्रे मॅडम यांच्याकरिता, धन्यवाद। तदनंतर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सागर घरत यांचे लाडके सुपुत्र आणि कन्या कुमारी सिद्धी सागर घरत आणि कुमार हितांश सागर घरत यांच्याकडनं 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे। एकदा जोरदार टाळ्या, धन्यवाद। मैच की तरफ जाएंगे और यहाँ पे रेड हार्दिक ने कमाल का यहाँ पे दावेदार रेडर है, पॉइंट लेके आया। अब लोन के बादल मंडराते हुए इस मैच के ऊपर नालासोपारा भारी भक्कम लोन के संकट में। थर्ड रेड भी है, यानी कि जो भी होगा इस रेड में तय होगा, लोन या लोन बचेगा। और एक टॅकल टोचा टोसा दे धक्का कबड्डी देऊन टाकलाय लोन। पहिला लोन दिलाय रानगावनं, कर्ज केलंय नालासोपारा टीमवर। कर्जात कधी जीवन जगता येत नाही आणि कर्जवाल्यांना कधी झोप येत नाही, कारण कर्ज घेणारा सुद्धा मर्द सुद्धा असतो। मजा येईल, पात्र ऐकत राहा। कमॉन डीजे बजाव गाना। विशाल दादा पाटील आमचा एक नंबर, चषकासाठी ज्यांनी कसली कंबर, कुर्लाई चषकासाठी ज्यांनी कसली कंबर, विशाल दादा पाटील। अंकित मेहर मर्सिडीज टैटू रेडर फुटवर्किंग बहुत अच्छा दिखाते हुए चेन को यहां पे गरम कर रहे और सेपरेट। नालासोपारा टीम इस मैच में अब तक के समय में 7 पॉइंट से पीछे चल रही है। जो लोन दिया रानगांव टीम ने, अब यहां पे क्या वापसी करेगी नालासोपारा टीम? रेड चलेगी तो वापसी हो सकती है। डिफेंस डिपार्टमेंट के साथ रेड डिपार्टमेंट भी चलना चाहिए, तब बैलेंस होता है स्कोर। जब सामने वाली विरोधी टीम आगे रहती है तो अपना कॉन्फिडेंस दुगना होना चाहिए। कमाल का यहाँ पे देखो, कबड्डी मध्ये ताकद महत्वाची आहेच, परंतु ताकदीबरोबर युक्ती महत्वाची आहे। एकजुटता खूप गरजेची आहे, सांघिक खेळ आहे आणि ही एकजुटता दाखवली रानगावनं। पकडीवर पकड, सामन्यावर जकड, आघाडी 8 गुणांची।
8 पॉइंट का फासला. नाला सोपारा खेळ दाखवा अपेक्षा मात्र आपले पाठीराखे करतायत. आपण जेव्हा कबड्डीपट्टू म्हणून आपण या जगामध्ये आपल्या सिटीमध्ये आपल्या मंडळामध्ये आपल्या एरिया वावरतो ना तेव्हा अपेक्षा असतात. व्हॉट अ टॅकल. आता डाय टाकलेली या ठिकाणी. टाइम आउट. डीजे आमचा एक नंबर विशाल दादा पाटील आमचा एक नंबर. टो टच. ओ माय गॉड. बैलेंस जाके यहाँ पे डिफेंडर बाहर गया लेफ्ट कॉर्नर में. यानी कि मौका है और एक पॉइंट लेने का रेडर को. किट नंबर 7 लेकिन समय बहुत कम है. वापस आते हुए मिड लाइन के पास नाला सोपारा को मिला 1 पॉइंट. अब रेड में पॉइंट तो मिला है लेकिन रानगाव यहाँ पे अभी भी आगे 5 पॉइंट से है. इथून पुढे संघर्षाला मॅच पेटली तर इथे जो पद्धतीने पिछाडी आहे ती भरून सुद्धा निघेल. कारण रानगावचे महत्वाचे खेळाडू बाहेर आहेत. अंकित बाहेर आहेत. रेडर आउट. कांट ब्रेक. कबड्डी कबड्डी बोलताना खेळ खेळावा लागतो. एकदाही आपला ओठ दर ओठाला मात्र चिपकला गेला कबड्डी आवाज थांबला तर मात्र आउट दिलं जातं. या ठिकाणी घडलेलं आहे. पात्रा एकत्र पहिला हाफ चालला. यानंतर पुढील सामना श्रीराम विरार विरुद्ध गावदेवी. खडकोली वर्ल्ड कप दुसरा पुकार. गावदेवी खडकोली विरुद्ध श्रीराम विरार. वाह. 2 गुणांची कमाई टाळ्या झाल्या पाहिजेत. वार से पलटवार ये है चुनौती वाला पल. आने वाले संघर्ष का आगाज है. 8-10 पॉइंट. देखो कहा थे 7 पॉइंट से पीछे नाला सोपारा टीम. वापसी की अब हार्दिक के ऊपर यहाँ पे
जिम्मेदारी है लोन बचाने की, लेकिन ये शतरंज का खिलाड़ी है। मैंने बोला था हार्दिक मोमेंटेबल पॉइंट लाने वाला रेडर कहा जाता है इनको। पॉइंट लेके आए, टाइम आउट की डिमांड की है, अंकित मेरे अंदर आ चुके हैं। क्या ये टर्निंग पॉइंट मोमेंटेबल पॉइंट रहेगा इस मैच का? देखते रहिए श्री कुर्लाई ट्रॉफी 2024 का धमाका। आकाश अचानक या ठिकाणी मात्र एका रेडने मात्र कमाल केली, त्यानंतर मात्र लोन वाचवला गेलाय आणि या संघर्षामध्ये अजूनही मोठा संघर्ष पेटे, छोटा फटाका, छोटा तीर, घावकर गंभीर. काय घडेल या रेडमध्ये? दोन पकडपट्टू समोर आहेत आणि दोन पकडपट्टू मध्ये या ठिकाणी रेडरचा संघर्ष मोठा आहे आणि इथे वा डबल माइंड मध्ये रेडर गेले आणि याचा फायदा हार्दिकने उचललाय. टॅकल पॉइंट मिळतोय, सुपर टॅकल यहाँ पे हुआ है. रानगाव टीम फिर एक बार वापसी करते हुई. म्हणतात ना जिवंतपणा येणं याला म्हणतात. टीम पूर्णपणे कोलॅप्स झाली होती. लोनच्या संकटामध्ये हार्दिकने पॉइंट आणला, त्यानंतर मात्र अंकितने अटेम्प्ट केला, हार्दिकने सपोर्ट दिला आणि सुपर टॅकलचे 2 पॉइंट. अजूनही आघाडीवर जयनुमा रानगाव 5 गुणांच्या आघाडीवर. नालासोपारा सिंगल्स या ठिकाणी कमबॅक करणार का? आणि इथे चांगली पकड नालासोपारासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पिछाडी बराना संघ आता मात्र बरोबर लेवलला येतोय. 13 पॉइंट. सामना ठोसास ठोसा डीजे. तर पुन्हा एकदा सामन्याकडे आपण येतोय. रंगतदार मॅच आहे. सामन्याची चुरस आता मात्र महाराष्ट्राला पाहायला मिळते. संघर्ष मोठा होत चाललेला आहे. एका बाजूला रानगाव, एका बाजूला नायगाव रानगावचा संघर्ष जिंकणार कोण? चर्चा एकच पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्यात चर्चा, पनवेलमध्ये चर्चा, कल्याणमध्ये चर्चा, नाशिकमध्ये चर्चा. नवे तर असलम इनामदार पुण्याला आहेत, पुण्याला सुद्धा चर्चा करतायत. मजा येईल. यावेळेस मात्र रेडचा प्रयत्न बघायला मिळतोय. डावा कोपऱ्यामध्ये रेड. पॉइंट की पकड. अगदी सुंदर मात्र या ठिकाणी श्री कुर्लाई चषकचं आयोजन कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळेकरांनी केले. पालघर जिल्ह्यातील एक दर्जेदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये. जिल्ह्याच्या प्रत्येक ऑर्गनायझर समोर हे आयोजन मात्र एक आदर्शवादी असतं. प्रकाश झोतामध्ये स्पर्धा, मॅटवर स्पर्धा, LED लाईट, प्रो कबड्डीच्या धर्तीवर या ठिकाणी इंडोर स्टेडियमची आखणी, सुपर मात्र स्टेज या ठिकाणी बघायला मिळतं. यूट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्क एक चांगल्या पद्धतीने 1 लाख सबस्क्रायबर असलेले एक मोठं चॅनल. या चॅनलवर लाईव्ह कबड्डी स्पर्धा बघायला मिळते. व्हॉइस ऑफ महाराष्ट्राचे समालोचक अँकर या ठिकाणी बघायला मिळत आहेत. एक जबरदस्त सुंदर चेहरा, सुंदर आवाज तुमच्या समोर मात्र नक्कीच अगदी थोड्याच वेळात पाहायला मिळेल. अध्वर शेलार एक मोठं नाव आहे ठाणे जिल्ह्यात, मुंबईमध्ये समालोचनाच्या माध्यमातून ते पाहायला मिळतील.
या ठिकाणी पॉइंट कीपर काय घडे डावा कोपऱ्यामध्ये रेड मध्ये बघायला मिळते, खोलवर चढाई आहे आणि इथे चांगली रेड छलांग लगाई, प्रदीप नरवाल की याद दिला दी, ऐसे ही वो छलांग लगाते हैं, पलटी मारते हैं और यहाँ पे क्या गजब का प्रदर्शन। पॉइंट मिला है नालासोपारा टीम को। 5 मिनिट बाकी राहत आहेत, अटीतटी, मग राजकारण असो समाजकारण असो खेळ असो, अटीतटीला खूप महत्व आहे। त्या अटीतटीला आपण मात्र किती प्रयत्न करतो त्यावर आपलं अस्तित्व असतं। वाह, अंकित मेहर माय फ्रेंड टैटू रेडर पॉइंट लेके आया। शिवस्पर्श नालासोपारा टीम अभी भी 1 पॉइंट से जूझती हुई पीछे, लेकिन मैच बनेगा। टफ मैच मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल। प्रेक्षकांना अशीच मॅच लागते जी मॅच हृदयाची ठोके वाढवेल, जी मॅच प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी बुद्धीचा कस लावावा लागेल, जी मैच फासल्या फासफूस करणारी असेल। हार्दिक मेहर इस बार रेड पे आए हैं। खचाखच भरा हुआ स्टेडियम कल के नाइट में था, इस बार धीमी के गति के साथ दर्शक आते हुए, लेकिन कुरुलाई ट्रॉफी 2024 आगे श्री राम विरार टीम, एक खतरनाक टीम जिनका बोलबाला महाराष्ट्र कबड्डी में पालघर डिस्ट्रिक्ट में भी बहुत बड़ा नाम है और बड़े बड़े खिलाड़ी उस टीम में स्टेट लेवल चैंपियन, नेशनल लेवल पे खेल चुके। टीएमसी ठाणे में भी खेलते। आता बघूया शिवस्पर्शकडनं रेड पॉइंट की पकड काय घडेल। 2 गुणांच्या आघाडीवर रानगाव। अंकित मेहर येत आहेत रेडवर, टॅटू रेडर इस बार रेड के ऊपर। अंकित मेहर मात्र एक बुद्धिवान खेळाडू आहे, गेम प्लॅनर, कित्येक फायनल मात्र जिंकलेले आहेत या पालघर जिल्ह्याच्या कबड्डीच्या इतिहासामध्ये। हो, काय गतिवान रेड, मात्र फूट बदल ते खूप चांगले, टाळ्या वाजवा रेडसाठी। पूर्ण दोन्ही कॉर्नर मध्ये खतरनाक रेड, डुबकीवर मात्र या ठिकाणी पकड। अंकित मेहर लास्ट मोमेंट पे टैकल हो गए। तीन मिनट अभी भी बाकी है, मैच अजूनही अटीतटीलाच आहे। नालासोपारा पॉइंट 15, रानगाव पॉइंट 16, जे अनुमान 1 गुणाच्या बढतीने मात्र पुढे अजूनही आहे। आघाडी मात्र घेत राही, कुठल्या पवित्र्यामध्ये मात्र रेड असेल तर आक्रमक पवित्रा मात्र घ्यावाच लागेल। वेळ कमी आणि खेळ करायचा आहे। इथे पकड झाली तर बोनस पॉइंट नेला तर, जर आणि तर इफ एंड अनलेस पे ये मैच अभी है और ये आया। वाह भाई वाह, मान गए, टच पॉइंट मिला है। हार्दिक मेहर बेहतरीन खिलाड़ी बाहर, अंकित बाहर, हार्दिक बाहर। चुनौती के पल के वक्त ये क्या हुआ, हे प्रभु जगन्नाथम। कम ऑन डीजे। मावरा घे ताजा आहे, ताजा बर्फांचा नाही। पुन्हा एकदा टाइम आउट नंतर अटीतटीची मॅच आहे। 16-16 गुण, टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। 16-16 पॉइंट आहेत, समांतर स्कोर लेवल। नालासोपारा रानगावची मॅच भन्नाट आहे। महाराष्ट्र युट्यूब लाईव्ह वर फॅन फॉलोवर देशातले जगातले पाहतायत। चौदा डाय रेडर निघालाय, टर्निंग पॉइंट ऑन द मॅच। 2-3 किती पॉइंट असतील। अटीतटीला रानगावचा बोलबाला झालाय। सुपर रेड, टाळ्या वाजवा, टाळ्या जोरदार। अंकित भी अंदर आहे, हार्दिक भी अंदर आहे। ठोसा ठोसा रेड, कम ऑन डीजे। अटीतटीचा सामना, यापुढील सामना श्रीराम विरार गावदेवी खडकोली। तयार राहायचे प्रवेशद्वाराजवळ। रेडी नाउ एंट्री गेट, बी फास्ट, हरी अप।
अब यहाँ पे नालासोपारा का रेडर आया है अपनी टीम को जीत दिलाने के लिए, पॉइंट की तलाश में जूझता हुआ और इसको दबोचा है लेफ्ट कॉर्नर में। कमाल का टैकल, गिरीश एर्नक की याद दिला दी पुनेरी पल्टन में जिस तरीके से खेलते थे। अंकित मेहर टैटू रेडर, शातिर दिमाग वाला ये प्लेयर 4 पॉइंट से आगे, टीम आ गई है। सुपर रेड कमाल की थी छोटा फटाकाने, कीट नंबर 18 18 जर्सी क्रमांक तुरतुरीनं कमाल केली आणि मॅचच बनवून टाकली। सुपर टॅकल ऑन असताना मात्र रेड। आज एकापेक्षा एक बलाढ्य टीम आहेत। श्रीराम विरार, आर.ए. साडे, कुलदेवत खानिवली, जर्मन संतोष पोटकुंजे, ऋषि वाल्मीकि नायगांव, 1 से बढ़कर एक क्वालिटी पालघर डिस्ट्रिक्ट की स्टेट लेवल की नेशनल प्लेयर से भरी हुई टीमें आज खेलेगी। पुन्हा प्रो कबड्डी, कौन विसरणार इच्छा शक्ती नालासोपारा का जलवा। आणि इथे मात्र चौड्यावर डाय चांगली पकड, टॅकल पॉइंट। मॅच होती कुठे, मॅच आली कुठे। लोणचं संकट रानगाववर होतं ते आता मात्र नालासोपारावर आलंय। याला म्हणतात पलटवार। कबड्डीमध्ये ठाणे जिल्ह्यात नाव आहे कालवार। कालवार गावामध्ये कबड्डी खूप चांगली खेळली जाते आणि पलटवार कबड्डीमध्ये त्या ठिकाणी मात्र ते मोमेंटेबल मॅच फिरवत आहेत। वार पण तिकडे कालवारला जास्तच होत आहेत। आणि त्याचबरोबर काल्हेर हे गाव सुद्धा आहे, महाराष्ट्रामध्ये खूप फेमस गाव आहे। सुजित तात्यासाहेब पाटील आमचे मित्र आहेत, हे चांगलं कबड्डीवर स्टेडियम काल्हेर गावानं ग्रामपंचायत उभारलंय आणि तब्बल महाराष्ट्रात सर्वाधिक कबड्डीचे संघ असलेलं गाव म्हणजे काल्हेर गावाची ओळख। आणि इथे ओळख निर्माण केली विजेता बनतायत जय हनुमान रणगाव।